तुषार धुमाळ आणि प्रेम देसाई. गौरव धुमाळ बॅटिंगसाठी. गौरव धुमाळ आपण पाहतोय पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच किताब जिंकला होता खेळाडूनं. 4 विकेट तब्बल खरं तर बॅक टू बॅक घेतला होता. तो गौरव धुमाळ आणि प्रेम देसाईने खरं तर सुरुवात जबरदस्त केली होती. बॅक टू बॅक 2 चौका ठोकले होते प्रेम देसाईने आणि 10 धावांवरती बाद झाला. परंतु पुन्हा आता एकदा नव्या उमंगाडीमध्ये आशेने खरं तर बीसीसी गोगोई टीम दाखल झाली आहे. चांगली फाईट या मॅच मध्ये तील मात्र शंका नाहीये. खूप सुंदर आपण खरं तर करंडक ट्रॉफ्या पाहतो त्या देखील खूप सुंदर आहेत. नितीन घाडगे बॉलिंग ट्रॅक वरती मागील मॅच जबरदस्त बॅटिंग केली, फळातून बॉलिंग केली आणि खरं तर मॅच जिंकवला गेला. नितीन घाडगे खरं तर 45 चे खेळाडू आहेत परंतु जबरदस्त खरं तर आतापर्यंत खेळ केला. ऑन स्ट्राईक प्रेम देसाई. खरं तर संतोष देसाई यांचा चिरंजीव आज लेदर क्रिकेट देखील चांगला खेळतो आणि सध्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती. नितीन घाडगे पहिलाच बॉल आणि सध्या आपण पाहिलं तर ओम साई एमटीसी या वाहाडीच्या माध्यमातून संपूर्ण कव्हर करतो ही स्पर्धा. झोळे माता क्रिकेट क्लब कुमटे कोंडोसी आयोजित श्री झोळे माता चषक 2025 हे पर्व आपण पाहतोय. आजचा दिवस खास आहे. पहिल्याच बॉल वरती दिमागदार स्वागत केलंय. सो निघे सो ब्युटिफुल रॉकिंग वाव रडार मध्ये होता. पाठवतेला लंघॉन मध्ये सुमसान इलाका आणि त्या इलाक्यामध्ये बॉल जात असताना धाबा आलं ते 4. सुंदर चौकार. काय सुरुवात केली. ओ पिच बॉल होता ऑन साईडला डन बिडॉनला क्लिअर करत असताना इनफिल्ड डोक्याच्या वरनं बॉलला फेकला आणि आल्या त्या धावा पहिल्या बॉलवरती. सुंदर सुरुवात करत असताना पाडपन देसाईच्या पाठमधला चौकार. चला आपण इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. ब गटामधला पहिला मॅच मोर्या 11 वासुदेव आणि DKSM सौंदर्य हे 2 संघ असणार आहेत. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. काऊन दिला आणि आणखीन किती आला. रिकाम्या जागा भरा, गाळलेल्या जागा भरा आणि 4 धावा ऍड करा. जबरदस्त अफलातून बॅटिंग होते. सुंदर सुरुवात सध्या आपण पाहतोय. प्रेम देसाई जबरदस्त अफलातून बॅटिंग. पुढे आले होते, सरसावले, झोपले आणि बॅलन्स पहा त्यांचा. बॉल स्टंपच्या बाहेर काढला होता नितीनजी घाडगे यांनी. परंतु पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा कॉल आलाय. अतिरिक्त धाव आपण ऍड करूया. टोटल झाले ते 9 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. चांगली बॅटिंग झाली. थोडीशी दबाव मध्ये अष्टमच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केले होते. खरं तर प्रयत्न केला होता नितीन घाडगे सरांनी. पुन्हा एकदा ड्राईव्ह पारा बोलतोय. डोक्याच्या वरनं खेळलाय. जरूर बॉल पॉईंटच्या बॉल चालला इथे नंतर करत परंतु स्ट्रोक चांगला होता परंतु जागा खराब आहे आणि याच्यानंतर एक सिंगल येथे डिक्लेअर झोन मध्ये बॉल चाललाय आणि टोटल होत आहेत त्या 10 धावा. संत संयमानं सध्या खेळ सध्या मैदानामध्ये चालू आहे. प्रेम देसाई शांतपणाने खरं तर बॅटिंग करतो. एखादा बर्फाचा खडा डोक्यावरती ठेवलाय. शांत विचार आणि हेच खरं तर हे त्याने घातलं. आतापर्यंत 2 चौकार आलेत. त्याच्यानंतर वाहिट आणि आता एक सिंगल येते. टोटल झाल्या तर प्रथम बॅटिंग करत असताना बीसीसी गोगवे टीम सध्या पोहोचली आहे 10 धाब्यावरती. क्वालिफायचा मॅच सेमीफायनलचा मॅच कोण खेळणार त्यासाठी खरं तर या 2 संघांमध्ये लढत सध्या चालू आहे. टोटल झाले त्या 10 धाबा. प्रेम देसाई सध्या नितीन घाडगे. आणखीन एक फटका सुसाट आलाय. बॉल मिसालाय. बसायला येते सीमा रेषा पार. मिलर रूम मच दिया धूम दिल मांगे मोर. बाहर हो चुका है टालियों का शोर. ये 4 अफलातून बॅटिंग.
प्रेम देसाई बॅक टू बॅक 2 चौकार, त्याच्यानंतर वाहिट सिंगल आणि आणखीन एक इथे बेडॉनला क्लिअर केला. आला त्या 4. काय सुरुवात होती. मागच्या मॅच मध्ये देखील अशीच सुरुवात केली चौकाराने आणि सध्या चौकारांची देही बोली, चौकारांची भाषा खरं तर बोलते पाटील प्रेम देसाई. आणखीन एक बोलवण्याचा प्रयत्न केला, बॉल हवेमध्ये राहिला, फलंदाज बाद झाला. पाडळकॉम चला मला योग्य तो निर्णय द्यायचा. रिव्ह्यू सिस्टम नाहीये. चला योग्य तो पंच डिसिजन घेतील आणि आम्हाला निर्णय देतील. चला ऑन फील्ड अंपायर्सनी जो निर्णय दिला तो मान्य करावा लागेल, कारण का रिव्ह्यू सिस्टम नाही आहे. आणखीन किती पहिला फलंदाज 5 आला. प्रेम देसाई चांगले बॅटिंग करत होता. प्रेम देसाई लाजवाब बॅटिंग केली. बॅटिंग आवडली, दोडोट्याला होण्यासाठी काही हरकत नाहीये. आणि युवाची हवा आपण पाहिल्या. टोटल झालं त्या स्कोर कार्ड वरती 14 धाबा एकंदरीत टीमच्या. प्रेम देसाईने भरलेले धाबा 13. टोटल झालं 14 धाबे. पाटण मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना बॅटिंग क्रमांक 3 साठी संतोषजी देसाई सर बॅटिंग साठी. ॲज अ कॉमेंटेटर सध्या मैदानाचा ताबा ते सांभाळतात. कशा पद्धतीने बॅटिंग करणार आहेत टोटल झालं त्या 14. संतोष देसाई सर, नितीन गाडगे त्यांना यश मिळालं. टोटल झालं 14. चांगली बॅटर इन्फॉर्म बॅटर 5 झाल्या. पालत या ओ बाय गॉड, अडवा पाटनं खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे लाईट आउट आलाय. पाठी लागलाय सर. रस आहे का या बॉलवरती? नाहीये का? ओके. इथे डॉट बॉल होतोय बघा. आता थोडस जड जात असताना त्याने पाठवला. धावा झाले ते षटकाच्या समाप्तीनंतर एकंदरीत 14 धावा झाल्यात. चांगली सुरुवात केली होती, परंतु आता रस येत नाहीयेत. किरण घाडगे खरं तर बॉलिंग ट्रॅक वरती. चला थोडीशी घाई करायची, स्पीडअप करा आणि इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. वारसवी देव आणि सौंदर्य टीम हे 2 असणार आहेत. टोटल झाला 14 धावा स्कोर कार्ड वरती. बॅट चांगली ओढत, त्याच्यामध्ये ती शंका नाहीये. चला थोडस स्पीडअप करायचा. किरण घाडगे बॉलिंग ट्रॅक वरती आले आणि ब गटामधला पहिला मॅच टीम वारसवी देव आणि सौंदर्य असणाऱ्या बॉलर तयार होत्या. सुद्धा रोखलं गेलं. खरं तर 2 बॉलच्या पाठीमागे बॉलर तयार होतात. किरण घाडगे ऑन स्ट्राईक. गौरव धुमाळ स्ट्रोक चांगला आला. मिड विकेट मध्ये बॉल चालला. एक सिंगल येते या बॉल वरती. टोटल होतात 15. पहिल्या बॉल वरती 1 नी सुरुवात केली आहे. संतोष देसाई सर ऑन स्ट्राईक ॲज अ कॉमेंटेटर. खरं तर कशा पद्धतीनं बॅटिंग करण्याच्या मॅच मध्ये बॉलर तयार होता. त्या त्यांनी प्लेसमेंट केली आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा 1 धाव इथे कंप्लीट केली. चांगल्या बॉलला चांगला सन्मान देणं ही खरं मोठ्या खेळाडूची खासियत असते आणि त्यातील एक नाव सध्या चर्चेमध्ये आहे. ॲज अ कॉमेंटेटर आणि सध्या बॅटिंगसाठी सुपुत्र 5 झालेत आणि या मॅच मध्ये खरं शिरकत करायची. टोटल झाले त्या 16 रन्स. गौरव धुमाळ फुल टॉस होता, फुल टॉस केला. गॅप मध्ये सीमा पार होईल. 1/4. गौरव धुमाळच्या पाठ मधून आलेला हा सुंदर चौकार.
लंग ऑफ सी कॉर्नर करत पाहतच राहिले. गॅप मध्ये बॉल होता, वेग चांगला होता या बॉलच्या पाठीमागे आणि त्याच्यानंतर आलेला हा चौकार टोटल झालं तर एकूण प्रथम बॅटिंग करत असताना आत्ताच्या स्थितीला बीसीसी गोगवे संघ पोहोचलाय 20 आणि 3 बॉलच्या पाठीमागे आल्या त्या 6 धाबा. आणखी घडवण्याचा प्रयत्न केलाय, थोडासा ट्राय पाहायला मिळतोय. सिंगल येते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय परंतु मिळणार नाहीये धाव. एक सिंगल कंप्लीट करत असताना टोटल झाले त्या 21 स्कोर कार्ड वरती. उष्णता आता वाढत चालली आहे, हवा देखील सुटत चालली आहे. बाताश चौकार षटकार येतील. बॉलर तयार, फुल टॉस होता, भिरकावून देण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. मिळते ती एक सिंगल. फुल टॉस होता. हा बॉल तुम्ही कोणत्याही दिशेला टर्न करू शकता, कोणत्याही दिशेला फिरवू शकता आणि तिथून मात्र एक सिंगल येते. या बॉल वरती टोटल होतात त्या 22 धावा स्कोर कार्ड वरती. किरण गाडगे तो षटक आपण पाहतोय. पहिल्या ओव्हर मध्ये जरूर धावा आल्यात परंतु दुसऱ्या ओव्हर मध्ये हाच माणूस असणार आहे की कमीत कमी धावा देण्याचा स्ट्रोक मोठा आलाय. गॅप मध्ये ढकललाय. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकातल्या धोक्याच्या वरून मस्त स्टेवकर दस्तक बॉल बॉर्डरांच्या बाहेर मिळतील धावा. 4 आलेला हा संतोष देसाई सर पॅन्टा स्ट्रोक चौकार. सव्वीस धावा झाल्या स्कोर कार्ड वरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर चाबूक लाचवा बाडी. पहिल्या ओव्हरला किती दिले होते? हो वनडी दिले ना ते. प्रत्येक बॉलला रन आले. 26 धावा झाल्या स्कोर कार्ड वरती आणि आता तिसरं षटक खेळून आलेत गोलंदाज. कोण आहे बॉलर? कोण आहे? दिनेश बॉलिंग ट्रॅक वरती. सर्व समोर गौरव धुमाळला आपण पाहू शकाल तुम्ही. चांगला खेळ अद्याप मॅच मध्ये करत असताना एक चौकार देखील त्यांनी ठोकला. एक चौकार संतोष देसाई सरांनी ठोकला आणि टोटल झालं त्या 26 आणि आता या खरं तर 30+ होऊ शकतात. सकाळपासून आपण पाहिलंय रन्स होत नाहीयेत परंतु आता बीसीसी गोगवे सध्या बॅटिंग करते आणि धाबा आला 2 षटकांच्या पाठीमागे 26. सध्या तर खरं तर 13चा रन रेट ठेवला या मॅच मध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये 14, दुसऱ्या ओव्हर मध्ये 12. चांगल्या सुस्थितीमध्ये सध्या आपण पाहिल्या बीसीसी गोगवे टीमला. शेवटचं षटक हाडा मारतं षटक आहे, कुतवा कुतीचं षटक आहे आणि या षटकामध्ये धाबा किती येणार आहेत? ओहो, पहिलाच बॉल हलकीची प्लेसमेंट करत असताना सिंगलच्या शोधामध्ये आणि एक सिंगल देखील कंप्लीट होती. स्ट्राईक केला जर डायरेक्ट हिट केलं असता कदाचित विकेट मिळाली असती परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. चिकी रन्स कंप्लीट केली आहे आणि टोटल झाला 27. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि हा षटक स्ट्रॉंग आहे, हाणं मरतं षटक आहे. संतोष देसाई सर ऑन स्ट्राईक. इथं भरदस्त फटका दाखवला आणि बॉल चालला बॉर्डर लाईनच्या बाहेर. सडक के ऊपर फटका आहे कडक बेधडक. मिळतील धावा 6. ठोकला इथे दर्जेदार क्लास आलाय, बिग आलाय, हाय आलाय, क्वालिटी आलाय, दमदार षटकार. काय फटका केलाय, काय फटका केलाय. ओव्हर पिच बॉल होता आणि लॉंग गॉफला क्लिअर करत असताना संतोष देसाई सर सेट ऑन फायर. कमालीची बॅटिंग. जुना तांदूळ आहे, जेवढा धुवाल जेवढा त्याला पकवाल जेवढा शिजवाल तेवढा चविष्ट असतो परंतु यावेळेस हा स्ट्रोक फसलाय. बॅक टू द बॉलर. थोडासा उंची जास्त ठेवली होती आणि बॅटर बाद झाले. संतोष देसाई सर नाराज आहेत परंतु या इनिंग्स मध्ये 30+ धावा केल्यात. षटकार ठोकलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना साहिल धुमाळ बॅटिंगसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ मित्रांनो. जबरदस्त बॅटिंग. कारण 30+ आतापर्यंत कोणत्या टीमचा स्कोर झाला नव्हता आणि सध्या बीसीसी गोगवे टीमने खरं तर 30+ धावा केल्यात. 29. 3 बॉलचा खेळ शिल्लक बाकी आहे. यश मिळते दिनेशला. संतोष देसाई सर 5 आलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल धुमाळ खेचण्याचा प्रयत्न केला. बॉल थोडा वेळामध्ये कॅची संध्याने कॅच देखील कंप्लीट केली. आणखीन एक फलंदाज बॅक टू बॅक एकाच्या बोटमग एक बाद होतात. युवा खेळाडू आपण सध्या पाहतोय.
एक फक्त सिनियर खेळाडू संतोष देसाई सर आणि बाकीचे सगळे युवा खेळाडू युवाची सध्या तरी हवा पाहिल्या. 33 धावा झाल्या स्कोर गार्ड वरती. डेव्हिड पाटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना कोण आहे? गणेश कदम खरं तर गोलंदाजी लाजवाब केली खेळाडूंना. गणेश कदम बॅटिंग साठी पुढे चालत त्या एकूण धावा 33. बिगिट करण्याचा प्रयत्न केला होता पाटरने पण तो पाठपॉलची कोणती मुलाखत नाहीये. वेग बाहेर काढलाय दिनेश यांनी आणि ते धाव पाहिलं तर ट्रॅकपॉलचे ते सांगता चांगली गोलंदाजी राहिली. चला सौंदर्य टीम्स यावेळेस मोठा फटका खेळलाय. बिगिट केलाय. बॉल मोर्चा येतो दिसेला परंतु आहेत खेळाडू ते किरण घाडगे. अडचणी धक्का लागत असताना जर या षटकामध्ये षटकार आलाय तरी कमबॅक केलाय. खर तर टीम बजरंगबली एरणे संघाने या 2 बॉलच्या 3 बॉलच्या पाठीमागे एकही धाव आली नाहीये आणि या मॅच मध्ये होतीये. या इनिंग्स मध्ये हॅट्रिक घेतली आहे. हॅट्रिक नाहीये परंतु ओव्हर हॅट्रिक झाली आहे. दिनेशची कमालीची गोलंदाजी. चला आपण टॉस साठी यायचा. मोरिया 11 वासुदेव आणि DKSM सौंदर्य दोन्ही टीमच्या कॅप्टन्स आपण टॉस साठी यावं. चला सौंदर्य टीमचा कॅप्टन्स आपण लगेच या. वारसुदेवचा कॅप्टन आलेला आहे. पूर्णपणे BCC गोगुळे टीम ड्रेसिंग मध्ये एकंदरीत आपण पाहिलं तर धावा झालं तर 33-34 धावांची आवश्यकता असणार आहे. कोणती टीम जिंकणार आहे ही मॅच? BCC गोगुळे की एरणे टीम? चला वासुदेव टीम टॉस जिंकला. एवढा काय अक्षय आपल्याला लगेच सांगायचा. यस बॅट फर्स्ट धाडसी निर्णय घेतला. ही वासुदेव टीम एक अशी आहे ना की टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचाच नेहमीच निर्णय घेत असते आणि आज देखील तोच निर्णय घेतला. हे धाडस आहे. हे आक्रमण आहे आणि नेहमीच आक्रमण आपण पाहिलं. चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. ताबात झालं तर 33-34 धावांची आवश्यकता. स्पर्धा आपण बघतोय श्री जोळाई माता प्रसन्न KS क्रीडा प्रतिष्ठान जी अंतर्गत जोळाई माता क्रिकेट क्लब कुमठे कोंढोशी आयोजित श्री जोळाई माता चषक 2025. आज खरं तर महाशिवरात्रीचा दिवस आहे आणि आज महादेवाच्या मंदिरामध्ये आज सर्व भाविक भक्त जात असतात. वर्षातून एकदा दिवस होतो. काही ठिकाणी खरं तर यात्रा लागली गेली आहे. चला आपण लगेच फिल्डिंग सजवून घ्यायचे आहे. जास्त वेळ घेऊ नका. बॅट आघाडीची लेट जोडीप करणारी खरं तर मैदानामध्ये दाखल होती. एरणे टीमची नितीन घाडगे आणि किरण घाडगे मागील मॅच मध्ये खरं तर जबरदस्त लाजवाब कामगिरी केली आहे नितीन घाडगे यांनी आणि आता पुन्हा एकदा मैदानामध्ये दाखल झालाय. तेव्हा धावसंख्या कमी होती. आता धावसंख्या जास्त आणि समोर आपण गोलंदाजीची भेदकता पाहिलं तर BCC गोगुळे युवा खेळाडू आहेत परंतु वेग देखील तितकाच आहे. ट्रॅक वरती गणेश कदम वेग आहे. यावर गोलंदाजाकडे खूप वेग आहे आणि तोच वेगवान गोलचा वापर केलाय. सध्या पहिल्या षटकामध्ये धावा वाचवण्याचा प्रयत्न करणार आहे गोगुळे टीम परंतु धावा बनवण्याचा प्रयत्न करणार आहे बजरंगबली एरणे टीम. जबरदस्त स्पर्धा होत चालली आहे. जबरदस्त झाली आहे. किरण घाडगे लेफ्ट हँड बॅटर नेहमीच आक्रमक असतात परंतु मागच्या मॅच मध्ये तेवढं काही खास केलं नाहीये परंतु एक विडिंग शॉट त्यांच्या पॅक मधनं आला. ओमसाई MTC लाईव्ह या वाहडीच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा कव्हर करतोय. पहिलाच बॉल डिलिव्हर होतोय. गणेश कदम स्ट्राईक एंडला पाटील नितीन
किरण गाडगे पहिलाच बॉल शिरेपासून दूर ठेवलाय, परंतु हा बॉल आणखीन दूर जातोय. पहिला बॉल आला वाईट. 34 धाब्यांची चिरफाड करायची आहे. आता प्रत्येक षटकामध्ये 11 धाबा गोळा करायच्या. दुसऱ्या बॉलवरती चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. आउटफील्ड थोडी स्लो आहे, परंतु बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे येत आहे धावत पळत. बॉलला 1 बाउन्स 2 बाउन्स, ते बाउन्सला इथे बॉल अडवला गेलाय आणि टोटल या बॉलवरती आल्यात त्या सध्या 2 धावा. टोटल झाल्यात 3. शॉर्ट बॉल होता, पूल केला, पॉवरफुल, ब्यूटीफुल. फूल मांगे तो गुलदस्ता दे देंगे, क्वार्टर मांगेंगे तो खंबा देंगे, खंबे के साथ मुद्दल का पैकेट, पानी का बोतल और ग्लास भी देंगे. लेकिन भाई ऐसे खराब गेम डालेंगे तो हम 24 छक्के लगा देंगे. किरण गाडगेच्या बॅट मधून आला हा सुंदर षटकार. जबरदस्त इथे फटका केला. आणखीने गतीमध्ये परिवर्तन केलं, व्हेरिएशन ठेवलंय. चेंज ऑफ द पेस. बॉल टप्पा पायचा टर्न झाला, पायचा बेट घेतलाय आणि इथे आला इथे टॉट. एक युवा खेळाडू एका बाजूला आपण पाहिलं तर किरण गाडगे एक्सपिरियन्स खेळाडू, आणि या खेळाडूच्या समोर खेळत असताना व्हेरिएशन पाहिलं. पहिला बॉल शॉट टाकला होता, त्याच्यावर सक्सेस राहिला किरण गाडगे, परंतु या बॉलवरती आलाय टॉट. टोटल झालं त्या स्कोर कार्डवरती 9 धाबा 34 धाबा. लेफ्ट टॉस बॉल पुन्हा एकदा बिलकावून क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली, परंतु बॉलने एक टप्पा घेत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक धाबा येतील तर 4, कारण का बेड्या झालं पार. सुंदर किरण गाडगे यांच्या पाठमध्ये आलेला हा चौकार. या मॅच मध्ये बॅट बोलते किरण गाडगेची, कारण ज्या पद्धतीनं एंड केला होता मोठा स्टोकने तिथून सुरुवात केली. आता वेग बाहेर काढला, या वेगची गरज आहे, परंतु लेग स्टंपच्या बाहेर आणखी एक अतिरिक्त धाव. टोटल झाल्यात 8, एकूण 14 धाबा. अजून 20 धाब्यांची आवश्यकता. चांगली बॅटिंग होतं. ही मॅच वेगळी आहे, ही टीम वेगळी आहे. पहिली टीम कोंडूशी होती, परंतु आता येणे आणखीन एक इथे सुसाट चालला. AK-47 बाहेर काढले आणि AK-47 बाहेर काढलं चला. सूरज चव्हाणच्या स्टाईलने गोली गट झपक षटकार. लाजवा बॅटिंग होत्या. आक्रमण हा पर्याय निवडला आणि टोटल झाला तर 20 धावा. आणखीन काही बॉल बाकी आहेत. आतापर्यंत या अगोदर 7 ते 8 बॉल टाकले आहेत. बॉलर तयार. आणखीन एक मोठा फलंदाज केल्याचा प्रयत्न केला. आणखीन एक वाईट बॉलचा कॉल आला. किरण गाडगे हे तुपाने थांबायचं नाव घेत नाहीये. प्रत्येक बॉलवरती काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न केलाय. गोलंदाजीच्या बाणामध्ये भीती घातली आहे आणि गोलंदाजीची कमजोरी काय आहे, त्याची नस दाबली आहे. किती दुखापत होईल हेच पाहिलं. कॅच सुटली गेली आहे, 5ची कडा लागली होती. इथे एक धाव मिळते खरं तर बॅटिंग करणारी टीम, आणि टोटल झालं तिथे षटकाची झाली समाप्ती. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना चिरफाड करते सध्या 33 धावांची, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॉवरफुल बॅटिंग झाल्या. या ओव्हरमध्ये एकूण 22 धावा तब्बल कुठल्या गेल्यात. मागची मॅच खरं तर नितीन घाडगे सरांनी गाजवली, आणि ही मॅच मी म्हणेन किरण गाडगे यांनी गाजवली. टोटल झालं त्या 22 धावा. जोडी 12 धावांची गरज आहे. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे या ओव्हरमध्ये जर 4-5 धावांचं षटक आलं तर मॅच बनवू शकते BCC गोगवे टीमसाठी. गौरव धुमाळ बॉलिंग ट्रॅक वरती बॅटिंग चांगली गेली आहे. पहिलाच बॉल वरती आक्रमण केलं. क्षेत्ररक्षक आहेत आणि हा बॉल चाललाय सीमापार षटकार. कॅच पकडली होती, जरूर कॅच पकडली होती प्रेम देसाईने, परंतु बाउंड्री लगत टच आहेत, लाईन टच आहेत, आणि त्याच्यानंतर खरं तर षटकार आला. आमचे प्रेक्षक राजा देखील आहेत. कॅच घेतली, मोठा फटका, स्ट्रोक. मॅच अगदी जवळ आली आहे आणि आता 7 धावांची आवश्यकता आहे. टोटल झालं तर एकूण 28 धावा. बडवायच्या 34. झटपट क्रिकेट सध्या सिफा क्रिकेट फॉर
C for cricket, A for attack. 28 धावा झाल्यात. पहिल्या षटकामध्ये 22 आल्या होत्या. त्याच्यानंतर हा षटकार आला. 11 6 धावे हव्यात. 34 बनवायचे आहेत. सर्वांना स्पीडअप करायचं आहे. काही चुकी झाल्या नाहीयेत. पहिल्या ओव्हरला 22 आलात आणि या पहिल्या बॉलवरती षटकार आला. सिंगल थोडी घाई करा प्लीज. सध्या आक्रमण केलं. चांगली बॅटिंग होती. जशी स्ट्राईक मिळाली तशी स्ट्राईक घेत असताना चांगली सुरुवात केली आणि जशी मिळाली षटकार ठोकला. बॉलर तयार होतो. आणखी एक पुढे जाण्याचा प्रयत्न केला. पॅडमध्ये बॉल क्षेत्ररक्षक येतात वेगाने. सिंगल होते. या बॉलवरती देखील 10 बॉल 5 धावांची आवश्यकता. टोटल झाल्या 27. 29 धावा झाल्यात स्कोर कार्ड वरती. आणि नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. मोरिया इलेव्हन वारशेदेव DKSM सौंदर्य असा मॅच रंगणारा. 5 धावांची आवश्यकता. बॉल आहेत बाकी 10. किरण गाडगे ऑन स्ट्राईक. चांगली बॅटिंग आतापर्यंत या मॅच मध्ये केली आहे. बॉलर केवळ धुमाल तयार होतात. वळण दिला बॉल चालला इथे सीमारेषा पार. परंतु मिळेल धावा. एक रन्स मिळते इथे. स्ट्रोक मध्ये चांगला फटका होता. चांगला फटका इथे दिशा दिली होती. परंतु एक सिंगल इथे काही फरक पडत नाहीये. कारण का हा मॅच आता सिंगल देखील बनेल. 30 धावा स्कोर कार्ड वरती अवघ्या 4 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉलचा खेळ विशेष बाकी आहे. एकतर्फा लढत सध्या आपण पाहतो. औपचारिकता बाकी आहे. मॅच तर होऊ शकते. मॅच मध्ये घेऊ शकते. इथे विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल. पहिली जोडी आघाडीची जोडी सध्या लीड करते. एकाने चढवलाय 7 आणि एकाने दाखवलं आपल्या बॅटिंगचा माझाचं नाव आहे किरण गाडगे. समोरच्या दिशेने बॉल निघून जातोय. चांगली फिल्डिंग होते. बॅकअप मिळाला. सिंगल होती. सिंगल या बॉलवरती. टोटल 31 धावा स्कोर कार्ड वरती. युवा खेळाडू आपण पाहतो. एका बाजूने सध्या अनुभवी खेळाडू 40 वर्षाचा खरं तर अनुभव. कित्येक वर्ष क्रिकेट खेळले नितीन खाडगे सर. हलक्या हाताने प्लेसमेंट केला. ट्राय करत असताना आणखीन एक सिंगल येते. मॅच खरं तर वन साईड औपचारिकता बाकी आहे. कारण का पहिल्या डावामध्ये जरी 33 धावा आल्या तरी दमखम दाखवला. दमदार बॅटिंग केली किरण गाडगे आणि नितीन गाडगे यांनी. पण रिक्वेअर झोन मध्ये टोटल 32 धावा 2 धावांची आवश्यकता. बाकी आपण मॅच पाहिली तर षटकरने फिनिश केली होती. उचललाय बराच काळ बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पाहत राहिले. MS धोनीच्या स्टाईलने हा मॅच फिनिश केलाय. ना बाय नितीन गाडगे. मॅच देखील उद्ध्वस्त केलाय. डाव जितके आखले होते तितके खरं पेरले गेले आणि हा मॅच एकतर्फी लढत. एकतर्फा मुकाबला आणि गोगुळे BCC गोगुळे टीम खरं तर या स्पर्धेमधून बाहेर जात असताना गोड कौतुक करूया आपण आलात आणि चांगला आपण खेळ केलात. आणि खरं तर बजरंग बली एवढे टीमचं आपण अभिनंदन करूया. आणि मॅन ऑफ द मॅचचा शिल्पकार मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय. चला सौंदर्य टीम्स आपण फिल्डिंग लावून घ्यायची. सौंदर्य टीम्स आपण फिल्डिंग लावून घ्यायची आणि मॅन ऑफ द मॅच आपण किती देत आहोत. नोट आउट किरण. चला किरण गाडगे आपण यायचा मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. चला किरण गाडगे यायचा. त्याच्या बॅटमध्ये धावा आल्या ते 23 धावा आणि तो ठरला मॅन ऑफ द मॅचचा हिरो.
चला मारतो मॅच साठी यायचं आणि सौंदर्य टीम्स आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या, जास्त वेळ घेऊ नका. सौंदर्य टीम्स आणि किरण घाडगे यांना देऊ आपण मानतो मॅचचा हा पुरस्कार. चला बॉल द्या, बॉल द्या. हा व्होल्टेज ड्रामा आता मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला सौंदर्य आणि त्याचबरोबर वारसोळी देव टीम असणार आहे.